कुंभोजमध्ये शिवरायांच्या फलकाची विटंबना, गावात तणाव, दोघांना ताब्यात. कुंभोज तालुका हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाच्या फलकाची विटंबना झाल्याची घटना उघडकीस येताच गावात तीव्र संतापाची लाट उसळली. गायरान गट क्रमांक 1831 या जागेवर शासनाच्या परवानगीने स्मारक उभारण्यात येणार असून ग्रामपंचायतीने रीतसर परवानगी घेऊन शुक्रवार दिनांक 26 रोजी नियोजित स्मारकाची जागा असा डिजिटल फलक लावला होता. ही जागा आपली असल्याचा दावा इमाम मुजावर व जाकीर मुजावर यांनी केला होता. त्यावेळी मोजणी करून घ्यावी, फलक आपल्या जागेत आढळल्यास काढून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र शुक्रवारी रात्री दोघांनी हा फलक काढून त्याची विटंबना करून तो घराजवळ ठेवला. ही बाब शनिवार दिनांक 27 उघडकीस येताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस चौकशीत दोघांनी फलक काढल्याची व विटंबना केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या सूचनेनुसार दुसरा फलक तात्काळ लावण्यात आला. यावेळी माफी मागण्याच्या प्रसंगी मोबिन मुजावर याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आणि हाणामारी झाली. यात 2 पोलीस किरकोळ जखमी झाले. संतप्त ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढत गाव बंदची हाक दिली. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. उपसरपंच अजित देवमोरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी इमाम मुजावर व जाकीर मुजावर यांना ताब्यात घेतले आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 हातकणंगले. गावातील गट नंबर 1831 मध्ये गावातील शिवस्मारक समितीच्या वतीने ती जमीन 2021 सालीच आरक्षित करण्यात आले, तसा ग्रामपंचायतमध्ये ठरावी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये. त्या अनुषंगानं काल ती जमीन आरक्षित करण्यासाठी आम्ही तिथं नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठीचा डिजिटल फलक तिथं लावला होता. तर गावातीलच इमाम मुजावर व झाकीर मुजावर व त्यांच्यासोबत अजून पण अन्य काही असतील तर त्या लोकांनी तो रात्री अपरात्री तो बोर्ड तिथं फाडून आणि काढून उचकटून टाकलेला होता. त्या अनुषंगानं आज आम्ही हातकणंगले पोलीस स्टेशनला त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज FIR दाखल केलेली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की या पाठीमागं मोठं काहीतरी राजकीय षडयंत्र असू शकतं, कारण का आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ह्या अशा गोष्टी घडणं हे फार चुकीचं आहे. यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा सोक्षमोक्ष लावावा, त्याचा पूर्णपणे तपास करावा ही मी विनंती करतो प्रशासनाला.